सबस्क्राईब करा इयत्ता 1ली ते 4थी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता 4थी मराठी पाठ्यपुस्तक पान क्रमांक 8। काय आहे रे पान क्रमांक 8 वर? छोटीशी नाट्यछटा। नाट्यछटा हे एक कलेचे अंगभूत असणारे असे अंग आहे आणि हा गुण सगळ्यांच्या अंगी असणं गरजेचं आहे। चला तर मग पटापट मराठीचं पुस्तक उघडा। पान क्रमांक 8। आम्हालाही हवाय मोबाईल। विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये तुमच्या एवढीच एक छोटीशी मुलगी आहे आणि तिनं मनातल्या भावना कशा पद्धतीने व्यक्त केलेल्या आहेत ते या नाट्यछटेमध्ये आलेलं आहे। मला वाटतं तुम्ही सुद्धा एक नाट्यछटा तयार करायला काही हरकत नाही। तुमच्या मनामध्ये जे काही विचार आहेत ते कागदावर आपण मांडायचे आणि त्या पद्धतीनं बोलायचं आणि बोलताना आवाजामध्ये चढ उतार असणं खूप गरजेचं आहे। पाहूया ही मुलगी कशा प्रकारे नाट्यछटा सादर करते। ही मुलगी आहे, तिची आजी आहे आणि ही आई आहे। ती आजी बरोबर गप्पा मारते, तिची आई या ठिकाणी मोबाईलवर बोलतीये। ओके, पाहूया। सगळ्यांनी नीट बोट ठेवून वाचन करायचं आहे। मी काय पद्धतीनं वाचतेय ते सुद्धा तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे। ओके, करूया आपण स्टार्ट। पाठ क्रमांक 3। आम्हालाही हवाय मोबाईल। रेडी? माझं एकदा ऐक ना आई, मी आता मोठी झाले असं तूच नाही का म्हणालीस? मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल पाहिजे की नाही? कशासाठी म्हणजे काय? बोलण्यासाठीच ना असतो फोन। वाह, गंमतच आहे। ताईनं मागितला की लगेच मिळतो फोन। दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल। बाबांकडे 2-2 मोबाईल असतात आणि आम्ही मागितला तर म्हणे गरज काय त्याची। ए तायडे, उगीचच काही बोलू नकोस हा। तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का? हो, आम्हालाही महत्वाची कामं असतात, महत्वाचं बोलायचं असतं। दादाचा फोन घेते मी कधी कधी, पण फक्त गेम्स खेळण्यासाठीच ग। बोलण्यासाठी काय करावं मग? आई, पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय। मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल। अरे, उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर। तू जरा लवकर येशील ना? गुड, खूप धमाल करू। हो, सगळ्यांना आता फोनवरच सांगतेय। बाय। वाव, किती मस्त वाटेल असे फोन करताना। आई, अगो शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच बोलणी ऐकावी लागतात सरांची। त्यापेक्षा पप्पा कसे घरातूनच ऑफिसला फोन करतात, तसा सरांना शाळेत फोन करायचा। हॅलो, गुड मॉर्निंग सर, मला आजची सुट्टी मिळेल का? जरा महत्वाचं काम आहे घरी। हो सर, उद्या नक्की येणार शाळेत। थँक्यू सर। खूप कामं करता येतात अशी। तू सांग ना बाबांना, ताईच्या वेळी नाही का तू सांगितलंस बाबांना? ताई तुझी लाडकी आणि मी काय दोडकी आहे का ग? आता तुझ्याकडे नसला म्हणून काही मलाही नकोय का मोबाईल? अगं, माझा मोबाईल आला की आपण दोघी मिळून वापरू। नक्की। आजी, तू नको आईला रागवूस। काय म्हणतेस? तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलावं याचं भानच नसतं। अगं, मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता येतो। दादा तर सारखं मित्रांना सांगतो, अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय। तू म्हणतेस ते खरं, पण मोठी माणसं करतातच असं। आम्ही मुलं नाही करणार। देऊन तर बघा आधी मोबाईल आमच्या हातात। पप्पांना तर सांग, बघू काय होतं ते। लेखक सूर्यकांत सराफ। छान आहे ना रे नाट्यछटा?
किती सुंदर हिनं तिच्या मनातले विचार अगदी सहजगत्या सांगितलं आहे. आणि मला वाटतं सगळ्यांच्या घरामध्ये अशी साधारण परिस्थिती असते, हो की नाही? अशी सुंदर अशी नाट्यछटा आहे. तर तुम्ही सुद्धा सगळ्या मुलांनी अशा प्रकारच्या नाट्यछटा सादर करणं गरजेचं आहे. तुमच्या मनामध्ये जे काय आहे ते असं आपल्याला व्यक्त करता आलं पाहिजे. आणि या मुलीसारख्या छान छान नाट्यछटा तुम्ही सादर करा. आई बाबा, आजी बाबा यांच्यासमोर आणि आपल्या शिक्षकांना सुद्धा त्याचे व्हिडिओ करून पाठवा. आता या पाठावर अभ्यास म्हणाल तर नाट्यछटा सादरीकरण हीच फार महत्वाची आहे. हे करताना तुमच्या चेहऱ्यावर हावभाव येणं, आवाजामध्ये चढ उतार होणं खूप गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जादा अभ्यास म्हणून आपण समानार्थी शब्द आपण तयार करू शकतो. बरेच शब्द आहेत. आई, त्यानंतर आपण जाऊया पुढे. ताई, दादा. ओके, पुढे पाहूया. अजून पुढे आपण वाचूया म्हणजे आपल्याला कळेल. महिना, महिन्याला समानार्थी शब्द मास असा आहे. मजा, गंमत. घर, सदन, गृह. ओके, शाळा, विद्यालय. जास्तीत जास्त आपल्याला प्रश्न तयार करता आले पाहिजेत, जरी आपल्याला माहित असले तरी सुद्धा. ओके, पुढे जाऊया. अजून मी पण वाचन करते, तुम्ही सुद्धा वाचन करा. ठीक आहे, माझ्या मते या ठिकाणी प्रश्न म्हणजे समानार्थी शब्द एवढेच आपल्याला सापडत आहेत. त्यानंतर तुम्ही छोट्या छोट्या प्रकारचे एका वाक्यात उत्तरे लिहा यासारखे प्रश्न तयार करू शकतो. छोटी मुलगी कोणाला मोबाईल मागत आहे? छोटी मुलगी आईला मोबाईल मागत आहे, हो की नाही? कोणाकोणाला मोबाईल न मागता सुद्धा मिळतो. ताईला मिळतो, दादाला मिळतो, लगेच मिळतो, आहे की नाही, जास्ती त्रास न घेता. आणखीन मुलगी छोटी मुलगी दादाचा फोन कशासाठी घेते? छोटी मुलगी दादाचा फोन फक्त गेम्स खेळण्यासाठी घेते, हो की नाही? त्यानंतर छोट्या मुलीला वाढदिवसाच्या दिवशी फोनवरून काय करायचं आहे? तिला आपल्या मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायचं आहे, हो की नाही? तिला शिक्षकांना फोन का करायचा आहे? शाळेमध्ये अचानक सुट्टी घ्यावी लागली तर त्यासाठी तिला फोन करायचा आहे. कोणाला? शिक्षकांना. तर याच्यावर सुद्धा एक प्रश्न तयार होऊ शकेल, हो की नाही? त्याच्यानंतर अजून काय आहे? आईची लाडकी कोण आहे? आईची लाडकी ताई आहे असं या मुलीला वाटतं. आईची लाडकी ताई आहे. ओके, व्हेरी गुड. त्यानंतर पुढे आजीचं काय म्हणणं आहे की मोबाईलवर मुलांना किती वेळ बोलावं याचं भान नसतं, असं कोणाचं म्हणणं आहे? आजीचं म्हणणं आहे. फोनचे उपयोग तिनं काय सांगितलेलं आहे मुलीनं? मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता येतो, असा फोनचा उपयोग तिनं या ठिकाणी सांगितलेला आहे. असे छोटे छोटे प्रश्न तुम्ही सहज अभ्यास म्हणून करण्यासाठी करू शकता. याच्यामुळे तुमचं ही नाट्यछटा सुद्धा पाठ होईल. हीच नाट्यछटा तुम्ही सादर केली तरी सुद्धा चालेल. ओके, काय मुलांना मग कशी वाटली नाट्यछटा? आवडली ना? चला तर मग व्हिडिओला पटापट लाईक करा आणि आपलं इयत्ता 1ली ते 4थी ऑनलाईन अभ्यासक्रम हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये छान छान प्रतिक्रिया द्या. ओके, पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. तोपर्यंत बाय बाय.